चला विद्यार्थ्यांनो, आपण आपला आजचा नवीन भाग, काल जो भाग झालेला होता, काल आपण मागणीची लवचिकता पाहिलेली होती आणि मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार पाहिलेले होते. मागणीच्या लवचिकतेमध्ये 3 प्रकार. सर्वात पहिला प्रकार पाहिलेला होता उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार पाहिलेला होता आपण छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार पाहिलेला होता किंमत लवचिकता. असे 3 प्रकार आपण काल पाहिले. या तीनही प्रकाराचं आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण सुद्धा कालच्या तासिकेमध्ये घेतलं. आज आपण जो शेवटचा प्रकार काल आपण पाहिलेला होता, मागणीची किंमत लवचिकता, मागणीची किंमत लवचिकता, आता त्याचे सुद्धा प्रकार आहे. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. आता बघा, प्रकार प्रकार असा शब्द 3दा झालेला आहे. मागणी विश्लेषण चॅप्टर जेव्हा आपण बघितलं, तेव्हा मागणी विश्लेषणाच्या चॅप्टर मध्ये, म्हणजे याच्या अगोदरचं जे चॅप्टर आपण बघितलं होतं, त्या चॅप्टर मध्ये मागणीचे प्रकार असा प्रश्न होता. मागणीचे प्रकार आपण 5 प्रकार पाहिलेले होते. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. हे 5 प्रकार मागच्या तासिकेला, मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितले. मागणी लवचिकता अ विभाग मध्ये, ब विभाग मध्ये मागणीची लवचिकता म्हणजे काय आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार कालपर्यंत आपण पाहिले 3 प्रकार होते. पहिला प्रकार पाहिला आपण उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार आपण पाहिला छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार आपण पाहिला किंमत लवचिकता. हा जो तिसरा प्रकार आपण बघितलेला होता किंमत लवचिकता, याचेच पुढे 5 प्रकार आपल्याला आता पाहायचे आहेत आणि आज आपण ते 5 प्रकार आपण आजच्या याच्यामध्ये घेणार आहोत. 5 पैकी मी 2 प्रकाराचं या ठिकाणी विश्लेषण करून ठेवलेलं आहे आणि 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी घेता येईल, परंतु मी संपूर्ण 5 प्रकार त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत, आपणास बघता येईल. आता मागणीची लवचिकता म्हणजे काय काल आपण पाहिलं, तरीही मी आज आपल्या याच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. मागणीची लवचिकता म्हणजे काय, तर किमतीतील प्रमाणित बदलामुळे, किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल घडून येतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सरळ घटक लक्षात ठेवायचं, प्रमाणित म्हणजे टक्केवारीमध्ये, म्हणजे याचा अर्थ किमतीमध्ये जो शेकडा बदल होतो किंवा किमतीमध्ये जो शेकडा बदल घडून येतो त्याचा परिणाम मागणीमध्ये जो शेकडा बदल घडवून आणतो त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ किमतीमध्ये जो शेकडा बदल झालेला आहे, एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली, 20% वाढली, त्याचा परिणाम मागणीवर काय झाला की किंमत 10% वाढली, मागणी 5% कमी झाली, मागणी 2% कमी झाली. हा जो बदल घडून येतो आहे त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतो आहे आपण. म्हणजे मागणीची किंमत लवचिकता आपण या ठिकाणी बघतो आहे की किमतीचा जो शेकडा बदल होतो आहे त्याचा परिणाम मागणीवर जो शेकडा बदल घडवून आणतो त्याला आपण मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतो आहे. तर किंमत लवचिकता काल आपण पाहिलं, तरी पण मी इथे लिहून ठेवलेले होते व्याख्या. लिहून ठेवण्यामागचं एकमेव कारण की किंमत लवचिकता म्हणजे काय, तर किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल घडून येतो, म्हणजे किमतीचा जो शेकडा बदल होतो त्याचा परिणाम मागणीवर होऊन जो शेकडा बदल होतो आहे मागणीमध्ये, त्यास मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आता ही मागणीची किंमत लवचिकता आपण पाहिलं. या मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आपण बघणार. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार 5 प्रकार आहेत. आपण हे 5 प्रकार पाहणार. मी या बाजूला लिहून ठेवलेल्या 5 प्रकार. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. संपूर्ण लवचिक मागणी हा एक प्रकार. दुसरा संपूर्ण अलवचिक मागणी. तिसरा प्रकार पुस्तकामध्ये दिलेला आहे. जर तुम्ही पुस्तक बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल, पुस्तकामध्ये हा शब्द लिहिलेला आहे. मागणीची एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी हा अर्थशास्त्राचा शब्द आहे, आपण याच्यात थोडासा बदल केला. मागणीची लवचिकता 1 बरोबर. आपण सूत्राप्रमाणे जेव्हा शोधून काढू तेव्हा आपल्याला लक्षात येईल
मागणीची किंमत लवचिकता एक बरोबर कशी येते आहे, म्हणून त्याला एकक लवचिक मागणी म्हणजे मागणीची लवचिकता एक बरोबर. याचा अर्थ असा राहणार आहे की किंमत 5% बदलली तर त्याचा परिणाम मागणी सुद्धा 5% बदलली, म्हणून याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. मागणीची लवचिकता एक बरोबर. चौथा प्रकार आहे आपल्याजवळ किंमत लवचिकतेचा, जास्त लवचिक मागणी. आता जास्त लवचिक मागणी म्हणजे काय, तर मागणीची लवचिकता एक पेक्षा जास्त. आपण जे सूत्र दिलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे सर्वात खाली सूत्र लिहून ठेवलेलं आहे. या सूत्राप्रमाणे आपण जेव्हा काढणार आणि त्याचं उत्तर दिलेल्या बदलाचं उत्तर एक पेक्षा जर जास्त येत असेल तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असं म्हणणार. मी खाली ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवलेला आहे, मागणीची लवचिकता एक पेक्षा जास्त. म्हणजे याचा अर्थ आपण गुणसूत्रात आपण या गुणोत्तरामध्ये उत्तर ठेवलं आणि आपण ते काढलं तर त्याचं उत्तर एक पेक्षा जर जास्त आलं तर मागणीची लवचिकता एक पेक्षा जास्त आहे. आणि पाचवा आणि शेवटचा प्रकार कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी याचा अर्थ मागणीची लवचिकता एक पेक्षा कमी. मग आता हे कसं शोधून काढायचं, तर हे आपल्याला सूत्र दिलेलं आहे, मागणीच्या किंमत लवचिकतेचे सूत्र. मागणीच्या किंमत लवचिकतेचे सूत्र. किंमत लवचिकता, मागणीच्या किंमत लवचिकतेचे सूत्र. किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. म्हणजे या सूत्राप्रमाणे आपण मागणीची किंमत लवचिकता शोधून काढणार. बाकी का तो मेरे मुझे अभी नहीं मालूम क्या हाँ बाकी सब मागणीच्या किंमत लवचिकतेचे सूत्र. मागणीच्या किंमत लवचिकतेचे सूत्र, किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. याचा अर्थ असा आहे की किमतीचा शेकडा बदल म्हणजे किंमत 5% कमी झाली, मग त्याचा परिणाम काय झाला, मागणी 10% वाढली. म्हणजे याचा अर्थ आहे की किमतीचा बदल 5%चा आहे, किंमत 5% कमी झाली, त्याचा परिणाम बाजारामध्ये मागणी 10% वाढली. हाच घटक आपण या ठिकाणी पाहतो आहे. किंमत लवचिकता म्हणजे सूत्रांमध्ये दिलेला आहे मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. म्हणजे किमतीत जो शेकडा बदल होतो आहे त्याचा परिणाम मागणीमध्ये किती शेकडा बदल करून जातो आहे त्याला आपण मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतो आहे. तर हे 5 पॉइंट आपल्याला पाहायचे आहे. संपूर्ण, हे घटक लक्षात घ्या, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक. मी 2 पॉइंट्स इथे लिहून ठेवलेले आहेत. आज आपण एवढाच भाग अत्यंत ग्राफवर आधारित आणि आपल्याला नंतरच्या याच्यात उद्याच्या तासिकेमध्ये पुन्हा 3 ग्राफ आहेत. आपण ते 3 ग्राफ नंतरच्या याच्यात पाहू. आज आपल्याला फक्त 2 ग्राफवर विचारात करायचा आहे. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. लवचिक मागणी म्हणजे सहज किंमत थोडीफार बदलली असेल किंवा नाहीच्या बरोबरीत किंमत बदलली तरी त्याचा परिणाम काय होतो. त्यानंतर संपूर्ण अलवचिक, किंमत काहीही बदलली तरी त्याचा परिणाम मागणीवर काय होतो त्याला आपण अलवचिक मागणी. त्यानंतर एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी म्हणजे याचा अर्थ मागणीची लवचिकता मी तिथे आपल्याला सोयीचं व्हावं, पुस्तकात दिलेला घटक सोयीचा व्हावा आणि सहज समजावा म्हणून मागणीची लवचिकता एक बरोबर. तर मागणीची लवचिकता एक बरोबर याचा अर्थ असा राहणार आहे की मागणी किंमत ज्या प्रमाणात बदलली, किंमत 5% बदलली, मग परिणाम मागणी सुद्धा 5% बदलली, त्याला आम्ही एकक लवचिक मागणी असं म्हणतो. जास्त लवचिक मागणी याचा अर्थ किंमत 2% बदलली परंतु त्याचा परिणाम मागणी 5% बदलली तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असं म्हणतो. आणि तिसरा घटक कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी याचा अर्थ किंमत 5% बदलली
परंतु मागणी मात्र 2% बदलली. किमतीचा बदल जास्त आहे आणि मागणीचा बदल कमी आहे असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला आम्ही कमी लवचिक मागणी असं म्हणतो. म्हणजे किमतीचा बदल जास्त प्रमाणात परंतु मागणीचा बदल कमी प्रमाणात असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला आम्ही कमी लवचिक मागणी असं म्हणतो. आपल्याला समजावं म्हणून हे 3 मुद्दे या ठिकाणी लिहिले. मागणी एकक लवचिक मागणी म्हणून मागणीची लवचिकता 1 बरोबर, मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आणि मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी. हे 3 मुद्दे आपल्याला पुस्तकात दिलेले आहे. आपण या ठिकाणी आजच्या घडीला आपण हे 2 मुद्दे समजावून घेऊ. संपूर्ण लवचिक मागणी या ठिकाणी बघा, मी पहिला मुद्दा पहिल्या ब्लॉक मध्ये लिहिलेला आहे. संपूर्ण लवचिक मागणी काय म्हणते आहे? डॉक्टर मार्शलने दिलेला घटक आहे. काय म्हणतात डॉक्टर मार्शल? किमतीत अल्प बदल झाला असता, अल्प बदल नाहीच्या बरोबरीत, किमतीत अल्प बदल झाला असता मागणीत फार मोठा बदल होतो त्या संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे किमतीत अल्प बदल झाला असेल, अल्प थोडासा फार छोटासा नाहीच्या बरोबरीत असं जेव्हा म्हणतो आपण, किमतीत अल्प बदल झाला असता मागणीमध्ये मात्र फार मोठा बदल घडून येतो तेव्हा त्या संपूर्ण लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी किंमत नाहीच्या बरोबरीत बदलली बरोबर, किंमत नाहीच्या बरोबरीत म्हणजे आपण असं म्हणू शकतो टक्केवारीमध्ये नाही, 0.5% किंमत कमी झाली परंतु त्याचा परिणाम मागणी फार मोठ्या प्रमाणात 20% 25% मागणी वाढली. किंमत 0.5% कमी झाली, मागणी मात्र 20-25% वाढली. हा फार मोठा बदल आहे आणि असा जेव्हा बदल घडतो आहे तेव्हा त्या संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ किमतीत झालेला बदल हा फार थोडासा आहे, त्याचा परिणाम होऊन मागणीमध्ये जेव्हा फार मोठा बदल घडून येतो आहे तेव्हा त्यास संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. मी एक आलेख काढलेला या ठिकाणी. हा आलेख साधा सरळ सोपा समजून घ्यायचा आहे. अक्ष अक्षावर बघा, इथे आडवा अक्ष आहे, या अक्ष अक्षावर मी वस्तूची मागणी असा शब्द लिहिलेला आहे आणि उभा अक्ष आहे, य अक्षावर वस्तूची किंमत असा उभा शब्द लिहिलेला आहे, वस्तूची किंमत. य अक्षावर वस्तूची किंमत तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी ही दिलेली आहे. परंतु या ठिकाणी मागणी वक्र मी PQ काढून दिलेला आहे आणि तो अक्ष अक्षाला समांतर दाखविलेला आहे. म्हणजे याचा अर्थ एकदम फ्लॅट आहे, त्याच्यात काही बदल नाही. याचा अर्थ असा आहे की इथे किंमत आहे ना, ही लिहिलेली वस्तूची किंमत इथे दिसतच नाही. बारीकशी रेष काढलेली आहे, दुसरी रेष तुम्हाला दिसत असेल खाली, ही बारीकशी रेष काढली. याचा अर्थ या P पासून तर या बिलकुल थोड्याशा अंतरावर खाली किंमत, थोडीशी किंमत खाली आली. थोडीशी किंमत खाली येता बरोबर मागणी मात्र भरमसाठ वाढलेली आहे आणि त्यामुळे हा वक्र असा खाली नाही आला, हा डायरेक्ट फ्लॅट झालेला, आडवा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बघा, किमतीचा बदल आपल्याला नाहीच्या बरोबरीत दिसतो आहे. किमतीचा बदल म्हणजे हा जो खाली एक रेष काढलेली आहे, किंमत P पासून तर जस्ट थोडीशी खाली आली परंतु त्याचा परिणाम मात्र मागणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की हा वक्र आपल्याला सरळ काढावा लागला. असं नाही की किंमत कमी झाल्यानंतर हळूहळू हा वक्र खाली आला आणि मागणीचा वक्र जसजशी किंमत वाढत गेली तसतशी मागणी वाढत गेली, आपण सिद्धांतामध्ये बघितलं. परंतु या ठिकाणी तसं नाही आहे. या ठिकाणी किंमत जस्ट दुसरी रेष त्याचा टच करून जाणारी रेष आहे आणि या रेषेच्या जवळ आपण जेव्हा बघतो आहे मागणीचा वक्र पूर्ण फ्लॅट झालेला. फ्लॅट झाला म्हणजे मागणी अनंत झाली, किंमत थोडीशी कमी झाली, मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. हाच वक्र आपल्याला या ठिकाणी हा PQ वक्र दर्शवतो आहे. त्याच्या खालची रेष जस्ट त्याच्या खाली किंमत, या P पासून वस्तूची किंमत दर्शवणारा हा अय आहे कर्व आपला. हा स्तंभ अय स्तंभावर वस्तूची किंमत दर्शवते. P लिहिलं, P च्या खाली जस्ट एक रेष ओढलेली आहे. म्हणजे याचा अर्थ P पासून तर खाली थोड्याशा खालच्या अंतरावर किंमत कमी झाली, थोडीशी किंमत कमी झाली पण त्याचा परिणाम मागणी एवढी भरमसाठ वाढली की हा कर्व असा नाही झाला आपल्या मागणी वक्रामध्ये आपण जसं पाहिलेलं होतं मागणी सिद्धांतात की वरून खाली येणार, हा डायरेक्ट फ्लॅट झाला. याचा अर्थ असा आहे की मागणीची म्हणजे याचा अर्थ असा आहे की किंमत थोडीशी बदलली, किंमत थोडीशी कमी झाली, त्याचा परिणाम मागणी मोठ्या प्रमाणात वाढली, अनंत मागणी झालेली आहे आणि म्हणून PQ हा वक्र आपल्याला वस्तूच्या मागणीचा वक्र
अक्ष अक्षाला समांतर झाला. किमतीत झालेला बदल फार थोडासा आहे, परंतु त्याचा परिणाम मागणीवर एवढा जास्त झालेला आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि म्हणून PQ हा मागणी वक्र असा खाली उतरत नाही गेला, तर सरळ तो या अक्ष अक्षाला समांतर झाला. हा जो वक्र आहे हा मागणी वक्र हेच दर्शवतो आहे या ठिकाणी की जी काही वस्तू आहे त्या वस्तूची मागणी संपूर्ण लवचिक मागणी आहे. जस्ट थोडीशी वस्तूची किंमत कमी झाली, मागणी मोठ्या प्रमाणात भरमसाठ वाढली, असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला आम्ही संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतो. मग कोणत्या वस्तूची अशी मागणी असू शकेल? तर बाजारामध्ये ज्या लक्झरियस गुड्स म्हणतो आपण, लक्झरियस गुड्स, चैनीच्या वस्तू, आरामदायी वस्तू ज्या असतात, ज्यामुळे लोकांना समाधान आणि भौतिक समाधान मिळते, फिजिकल पीस ज्याला म्हणतो आहे, अशा समाधानाच्या वस्तूच्या बाबत हा घटक लागू पडतो आहे की वस्तूची किंमत थोडीशी कमी झाली की मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आणि या उलट किंमत थोडीशी वाढली की लोक त्या वस्तूचा वापर कमी करतात आणि मागणी मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याचं कारण आहे की ही व्यक्तीची मानसिकता आहे. लक्झरियस गुडच्या बाबत प्रत्येकाला असं वाटतं आहे की आपल्याकडे कार असावी, आपल्याकडे एखादा मोठा सोफा सेट असावा, आपल्याकडे फ्रीज असावा, रेडिओ असावा, टीव्ही असावा, तो टीव्ही फ्लॅटवाला असावा, मोठा असावा, हे सर्वांना वाटतं. परंतु ती इसेन्शियल गुड्स नाही आहे, चैनीची वस्तू आहे, भौतिक साधनांमध्ये आहे. पण या वस्तूची जेव्हा किंमत थोडीशी कमी होते तेव्हा त्याचं जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट होते की या वस्तूची बाजारात किंमत कमी झाली आहे, तेव्हा सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आहे. असं जेव्हा घडते तेव्हा त्या वस्तूची मागणी वाढली, त्याला आम्ही संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतोय. किमतीत झालेला बदल हा फार थोडासा बदल आहे, त्याचा परिणाम मागणीमध्ये मात्र फार मोठा बदल करून गेला आणि म्हणून त्यास आम्ही मागणी वक्र अक्ष अक्षाला समांतर झाला, तो कर्व नाही झाला, खाली उतरला नाही, सरळ फ्लॅट झाला. म्हणजे याचा अर्थ किंमत जस्ट इथे बदललेली दिसते, जस्ट किंमत थोडीशी कमी झाली, मोटर कार असेल, मोटर बाईक असेल, या सर्व वस्तूची किंमत थोडीशी कमी झाली की मोठ्या प्रमाणात, कारण त्याची ऍडव्हर्टाइजमेंट होता बरोबर, या वस्तूच्या किमती बाजारात कमी झाल्या असं म्हणता बरोबर थोडीशी किंमत कमी झालेली असते, पण त्याची एवढी मोठी जाहिरात केलेली जाते आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असेल तर त्याला आम्ही संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतोय. किमतीचा झालेला अल्पसा बदल, किमतीत झालेला थोडासा बदल जर मागणीवर फार मोठा परिणाम करून जात असेल तर त्यास संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. हा एक घटक. तर दुसरा घटक याच्या एक्झॅक्ट विरुद्ध घटक आहे. आपण दुसरा घटक पाहणार. या ठिकाणी संपूर्ण लवचिक मागणी हा घटक पाहिला. आता दुसरा घटक पाहणार, संपूर्ण अलवचिक मागणी. अलवचिक विरुद्ध घटक आहे, लवचिक त्याच्या विरुद्ध अलवचिक, संपूर्ण अलवचिक मागणी. मग काय आहे याची व्याख्या? याची व्याख्या आहे किमतीत कोणताही बदल न होता. म्हणजे याचा एक मिनिट, किमतीत कोणताही बदल नव्हता असं शब्द नाही, किमतीत कोणताही बदल झाला असता असं मला म्हणायचं आहे. संपूर्ण अलवचिकच्या बाबत बघा, लवचिक मागणी किमतीत जस्ट मायनर बदल झालेला आहे, त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात मागणीमध्ये बदल झाला. किंमत जस्ट कमी झाली, दुसरी रेष त्याच्या खाली दिसते आहे, किमतीत थोडासा बदल झाला म्हणून त्यामुळे मागणी भरमसाठ वाढली. म्हणून हा वक्र आपण फ्लॅट दाखवला, आडवा वक्र दाखवला अक्ष अक्षाला. आता आपण दुसरा याचा विरुद्ध घटक पाहतो, संपूर्ण अलवचिक मागणी. लवचिक या शब्दाच्या विरुद्ध अलवचिक मागणी. मग अलवचिक मागणीमध्ये काय म्हणतात व्याख्या? किमतीत कोणताही बदल झाला असता. म्हणजे याचा अर्थ किंमत प्लस झाली काय, मायनस झाली काय. म्हणजे किमतीत कोणताही बदल झाला असता, किंमत वाढली असेल, किंमत कमी झाली असेल, किमतीत कोणताही बदल झाला असता मागणीवर कोणताच परिणाम होत नाही. किंमत वाढली तरी मागणी तीच राहणार, किंमत कमी झाली तरी मागणी तीच राहणार.
पूर्वी जेवढी किंमत होती आणि जेवढी मागणी होती तेवढीच मागणी किंमत वाढल्यानंतरही राहणार आहे, तेवढीच मागणी किंमत कमी झाल्यानंतरही राहणार आहे. असा जेव्हा घटक घडतो आहे तेव्हा त्याला मागणीच्या लवचिकतेच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारामध्ये संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. पुन्हा व्याख्या, किमतीत कोणताही बदल झाला असता, किंमत प्लस झाली, किंमत मायनस झाली, किमतीत कोणताही बदल झाला असता मागणीवर कोणताच परिणाम होत नाही. म्हणजे मागणीत ना वाढ होत ना घट होत, जी आहे तीच कायम राहते आणि मागणीवर कोणताच परिणाम होत नाही, तेव्हा त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. एका साध्या वाक्यात लक्षात ठेवायचं, किमतीत कोणताही बदल झाला असेल, किंमत वाढली असेल किंवा किंमत कमी झाली असेल तरी मागणीवर कोणताच परिणाम होत नसेल तर त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ किमतीचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. हे आपण आलेखामध्ये दर्शविलेलं आहे. आलेखामध्ये मगाशी सारखाच आलेख आहे. अक्ष हा आडवा अक्ष आहे, अक्ष अक्षावर मी वस्तूची मागणी दर्शवली आणि अय हा उभा अक्ष आहे, या उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. आता या ठिकाणी बघा, ही जी डार्क रेष दिसते आपल्याला, या ठिकाणी बघा पूर्वी जी काही वस्तू होती त्या वस्तूची किंमत या पी बिंदूवर होती आणि या पी बिंदूवरून मागणी आर बिंदूवर होती. इथे बघा वस्तूची मागणी किंमत पी बिंदूवर होती आणि मागणी आर बिंदू पर्यंत होती. हा मागणी वक्र मी लिहिलेला जायचं इथून, मागणी वक्र हा आर बिंदूवर होती. बघा पी पासून किंमत P2 पर्यंत वाढली, वस्तूची किंमत पी पासून P2 पर्यंत वाढली आहे. तुटक तुटक वक्र मी दाखवलेलं आहे. पी पासून P2 पर्यंत किंमत वाढली, प्लस झाली, वस्तूची किंमत वाढली, मागणीवर कोणताच परिणाम नाही. मागणीचा हा MN मागणी वक्र जो मी उभा दर्शवलेला आहे, जो जसा आहे तसा स्थिर आहे. पी पासून P2 पर्यंत किंमत वाढली, मागणीवर कोणताच बदल नाही, कोणताही परिणाम झाला नाही. दुसरा घटक आपण नेक्स्ट पार्ट पाहणार. किंमत पी होती, पी पासून किंमत P1 पर्यंत कमी झाली, किंमत कमी झाली, पी पासून P1 पर्यंत किंमत कमी झाली, परंतु मागणीवर कोणताच परिणाम झाला नाही, मागणी वाढली नाही. जी मागणी होती ती तिथेपर्यंत कायम राहिली. म्हणजे याचा अर्थ पी पासून P2 पर्यंत किंमत वाढली तरी मागणी तीच आहे, पी पासून P1 पर्यंत किंमत कमी झाली तरी मागणी तीच आहे. म्हणजेच याचा अर्थ किंमत कमी जास्त होते परंतु मागणीवर कोणताही परिणाम किंवा कोणताही बदल होत नाही, तेव्हा त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ किमतीचा मागणीवर कोणताच परिणाम होत नसेल तर त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. आणि त्यामुळे हा मागणी वक्र बघा, अक्ष अक्षावर दाखवलेला मागणी वक्र MN हा वरून खाली आणलेला मी मागणी वक्र आहे, परंतु हा वरून खाली सरळ रेषेत आलेला आहे. MN हा मागणी वक्र हेच दर्शवत आहे की वस्तूची किंमत पी पासून P2 पर्यंत वाढली तरी मागणी कमी झाली नाही, वस्तूची किंमत पी पासून P1 पर्यंत कमी झाली तरी मागणी वाढली नाही. म्हणजे किंमत वाढली, मागणी कमी झाली नाही, किंमत कमी झाली, मागणी वाढली नाही. म्हणजे याचा अर्थ की बाजारात वस्तूची किंमत कमी झाली असता किंवा किंमत वाढली असता मागणीवर कोणताच परिणाम होत नसेल तर त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. आपल्याला या आलेखामध्ये हेच दर्शवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला M बिंदू पासून N बिंदू पर्यंत हा जो मागणी वक्र आपण दर्शवला MN हा मागणी वक्र सरळ दर्शवलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ हे सिद्ध होते की वस्तूची किंमत वाढली असेल तरी फरक पडणार नाही, किंमत कमी झाली असेल तरी जी मागणी होती तीच कायम राहील. आणि त्यामुळे या ठिकाणी मिळालेला मागणी वक्र हा सरळ अय अक्षाला, किमतीच्या अक्षाला, अय अक्षाला सरळ दिसतो आहे, समांतर दिसतो आहे. हा किंमत अक्षाला समांतर झाला अलवचिक मागणीचा. म्हणजे याचा अर्थ की किमतीचा कोणताही परिणाम झालेला नाही.
तर या ठिकाणी लवचिकता वक्र मागणी अक्षाला समांतर झाला होता, म्हणजे याचा अर्थ किमतीचा थोडासा बदल मागणीमध्ये फार मोठा बदल, म्हणून हा अक्ष अक्षाला समांतर झाला. तर हा वक्र अय अक्षाला म्हणजे किमतीच्या अक्षाला समांतर आहे. बघा समांतर म्हणजे याच्याशी हा समांतर आहे, तर याला समांतर झाला आणि म्हणून याला संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हणतात. बाजारामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तूची मागणी अलवचिक असते? त्याचं सर्वात चांगलं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बाजारात मिळणारं मीठ. आपण जे मीठ दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, मिठाच्या मागणीवर परिणाम होत नाही, कारण खाण्याच्या पदार्थात किंवा आपण याला असं म्हणू शकतो आहे जीवनावश्यक वस्तूची जी मागणी असते ती अलवचिक असते. माणसाला दररोजच्या ज्या काही गरजा भागवायच्या आहेत त्यासाठी जेवढ्या गरजा लागणार आहेत, जेवढ्या वस्तू लागणार आहेत तेवढ्या मागवाव्याच लागतील, आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची मागणी ही अलवचिक असते, तर चैनीच्या वस्तूची मागणी लवचिक असते. हे दोन घटक लक्षात ठेवायचे. अलवचिक कशाची मागणी? तर ज्या वस्तू जीवनावश्यक आहे त्याची मागणी अलवचिक. जीवनावश्यक मध्ये अन्न धान्य, अन्न वस्त्र कपडा निवारा जे काही आलेलं असेल त्या सर्व घटकांची, प्लस यामध्ये सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे मिठाचं. मीठ याची चव ही कॉन्स्टंट आहे, त्यामुळे कॉन्स्टंट असल्यामुळे त्यात थोडस जरी जास्त झालं भाजीत तरी आपल्याला चव बदलल्याचं होते, कमी झालं तरी त्याची चव बदलण्याचा परिणाम होतो आहे. आणि म्हणून बाजारात मिठाची किंमत वाढली तरी एका कुटुंबाची जी महिन्याची मागणी होती तीच कायम राहील. किंमत वाढली म्हणून मीठ टाकणारच नाही भाजीत असं होणार नाही, किंवा किंमत कमी झाली आणि आता एकदम मिठाची किंमत कमी झाली म्हणून कुटुंबासाठी चांगलं पोत्याने मीठ घेऊन आलं आणि रोज काय तर म्हणजे मिठाचे लाडू तयार करून राहिले आणि कुटुंब खाऊन राहिलं, असंही होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ मिठाच्या बाबतीत हा सिद्धांताचा घटक आपण ज्याला म्हणतोय संपूर्ण अलवचिक मागणी आहे. कारण आपण जेव्हा विचारात घेतो आहे की वस्तूची किंमत वाढली तरी मागणी तीच आहे, किंमत कमी झाली तरी मागणी तीच आहे, अशी मागणी साधारणतः आपल्याला जीवनावश्यक वस्तूमध्ये मिठाची मागणी दिसून येते, आणि ती मागणी मात्र आपल्याला कॉन्स्टंट झाल्याची, किंमत वाढली तरीही मागणीत बदल नाही, किंमत कमी झाली तरीही मागणीत बदल नाही, आणि म्हणून आपल्याला हा यमेन वक्र जो आहे हा किमतीशी समांतर झाला. वस्तूच्या किमती अक्ष हा वस्तूची किंमत अक्ष आहे आणि याच्याशी हा यमेन वक्र समांतर झाला. यावरून हे सिद्ध होते की बाजारात जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत वाढ झाली तरी मागणी जी आहे तीच कायम राहणार, किंवा किंमत कमी झाली तरीही मागणी जी आहे तीच कायम राहणार, आणि म्हणून जीवनावश्यक वस्तूच्या बाबत वस्तूची मागणी ही संपूर्ण अलवचिक मागणी असते असं म्हटलं जाते. आपला वेळ झालेला आहे, आपला वेळ या ठिकाणी संपतो आहे. म्हणजे आज झूम मीटिंगवर मला संदेश आला की टाइम इज ओव्हर म्हणून, आणि म्हणून आपण इथे आता थांबतो आहोत. तर आज आपण हे दोन घटक घेतले आणि या दोन घटकांमध्ये आपण मागणीचा विचार केलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ मागणीच्या किंमत लवचिकतेचे दोन प्रकार आपण पाहिले. एक आहे संपूर्ण लवचिक मागणी, हा पहिला घटक घेतला आपण, आणि दुसरा आपण पाहिलेला होता संपूर्ण अलवचिक मागणी, हा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. उरलेले प्रकार आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ.